तर सध्या मी उभा आहो परतवाडा ते अचलपूर रोड. हे डॉक्टर अग्रवाल साहेबांचा दवाखाना आहे आपल्या हातावर. या रोडची ट्रॅफिक काय पाहा लागते बाबा, ट्रॅफिकच ट्रॅफिक आहे. तर हे सारे लोक या रस्त्यानं जाणं येणं करतात. पण मी जसं या रस्त्यानं आलो, अरे लागला जिवंत जरा बाबा पाना पाणी. साक्षात म्हणते हिमालयातून जे गंगा आली ते गंगा अचलपुरात आली. आणि या ठिकाणी एक हे साक्षात बाहेर निघून आल्याच्या ना लय लोक याच्या इकडचे लोक हे दिसणार ना तुम्हाला उभे लोक, हे सारे लोक हे फक्त पाणी पाहायसाठी एकामेकाला फोन करून सांगून राहिले की भाऊ तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी की नाही हा पाण्याचा स्रोत लागलाय. तर पाण्याचा स्रोत लागला आहे का कन्नू दूध डेअरी आहे. या ठिकाणी चांगले दुधाचे पदार्थ भेटतात आणि त्या दुधाच्या पदार्थाच्या पुढेच हा साक्षात पाण्याचा उगम झाल्याच्यानं अचलपूर परतवाड्यातल्या लोकांसाठी एक सुवर्ण संधी आहे. लय जणेला आज लोक ज्या ठिकाणी गंगेचा उगम झाला होता गंगोत्री पाहायला भेटलं नाही, पण ते अचलपुरातल्या आपल्या अचलपूर परतवाडा रोडनं हे आल्याच्यानं हे पा हे सारे जे तुम्हाला या ठिकाणी दिसून आलं हे सारे जे आहेत हे त्या पाण्याचा हा पुरा फ्लो आहे. बा हे कार्यकर्ते पाहायला थांबले ना, हा हे दिसले काय, हे पाहायला थांबले की हे बा नेमकं पाणी आलं कुठून. बरं तिथूनही फ्लो आहे पहा, इथूनही फ्लो आहे पहा. हे सारं एकदम सात्विक इतकं शुद्ध पाणी आहे. म्हटलं तुम्हाला दाखवतो पाणी मी. हे सारं शुद्ध पाणी हे बाय पूर्ण हे बाय एकदम असं शुद्ध काळाशार आणि थंडगार पाणी आलं जे बाबा, एकदम शुद्ध पाणी या ठिकाणी येत असल्याच्यानं लय जणेले असा एक विचार पडला की बा या पाण्याचा आपण करा काय. आणि एका इकडे जर विचार केला की अचलपुरातल्या लोक तिकडे प्याले पाणी नाही, तिकडे पाईपलाईन न पाणी चाललं नाही, पण साक्षात हिमालयातून गंगा या ठिकाणी अवतरण झाल्याच्यानं एक लय मोठा कौतुकाचा विषय आहे. तर तुम्हाला जर समजा असं वाटलं की बा आपल्याला गंगेचा एखाद्या पाण्याचा उगम जर पाहायचा असेल तर तुम्ही अचलपूर परतवाडा रोडनं समजा डॉक्टर अग्रवाल संजीवनी हॉस्पिटल आहे बघा, तुझ्या संजीवनी हॉस्पिटल आहे, हे नवले ऑर्थोपेडिक आहे. या ठिकाणी समजा मानाचे लोक हड्ड्या गिड्ड्या मोडले की जोडजाळ करून भेटतात. तिकडे गळेकर साहेब दाता दवाखाना आहे, खर्रापुरा खौकू ज्याचे दात कामातून गेले त्याच्यासाठी गळेकर साहेबाचा दवाखाना आहे. तिकडच्या बाजूला श्रीकांत गुटेचा लहान लेकराचा दवाखाना आहे. आणि त्याच्या अगदी समोर हा पाण्याचा खास फ्लो लागल्याच्यानं सारे लोक हे पाहना लोक की थांबले राजे पाहासाठी पहा तुम्ही. आता हे लोक हे सारे लोक हा पोरगे थांबला शाळेतून आला, हे सारे लोक या ठिकाणी हे पाणी पाहायसाठी थांबल्याच्यानं एक कुतूहलाचा विषय आहे. समजा तुम्हाला जर समजा हा जर उगमस्थळ पाहायचा असेल तर तुम्ही या डॉक्टर अग्रवाल साहेबांच्या दवाखान्याच्या पुढे या आणि या ठिकाणी तुम्हाला पाणी जे शुद्ध आहे की नाही हे शुद्ध पाणी या ठिकाणून भेटून राहिलं. आणि समजा नशीब जर तुमचं चांगलं असेल तुम्ही हे पाणी घ्या, तुमचं असं जरासं कसं डोसक्याला लावा, असं कपाळ लावा, म्हणजे तुमचं जे पाप झालं असेल. आता यावर्षी प्रयागराजले कुंभमेळा झाला, लय जण जायला भेटलं नाही, पण ते पाप जर धुवायचं असेल तर हे पाणी तुम्ही डोसक्याला लावू शकता, कपाळ लावू शकता. लागलं तर तुम्हाला जर असं वाटत असेल तर थोडंसं घरी जा, कोणाला गंगाजल टाकायचं गंगाजलाच्या ऐवजी हे जर पाणी वापरलं आणि हे सारं जे पाणी आहे या पाण्याचं सारं श्रेय जे जाते अचलपूरच्या नगर परिषदच्या पाणी पुरवठा विभागाला जाते. मतलब की त्याच्या माध्यमातून हे खास पाणी या ठिकाणी तुम्हाला गंगा जलासारखं एकदम उकडतं मारतं आणि उगमस्थळ मी तुम्हाला दाखवलं. आणि खरंच हे ऐतिहासिक स्थळ म्हणायला लागेल. काही दिवसांनी या ठिकाणी तुम्हाला याचे पैसे पडतील, दर्शन करायचे पैसे पडतील, काही जण नारळ आणतील, काही जण या ठिकाणी काही करतील, याचे तुम्हाला पैसे पडतील. पण त्याच्या आधी समजा याच्याले प्रवेशाची किंवा दर्शनाची जर फी लागायची आधी जर तुम्ही या ठिकाणी आले तर तुम्हाला या ठिकाणचं हे पवित्र जलस्थळ पाहायला भेटणार आहे. बातमी सगळ्यात पहिले गावरानंतर पहा राजू एका इकडे लोकांच्या नळ्यात पाणी टाकले आणि ढळ पाणी वाया चाललं. आणि याचं खारा सारं आहे की नाही अचलपूर नगर परिषदेतले नक्कीच द्या लागेल. मतलब खरी पुण्य त्याचीच आहे, त्याच्या माध्यमातून आपल्याला हे की नाही खरोखर जे उगमस्थळ आहे तो पाहायला भेटणार.